अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. नंबर 1. प्रस्तावना. ग्रहण म्हणजे केवळ आकाशातील सूर्य किंवा चंद्र लपणे एवढेच नसते. भारतीय धर्मशास्त्रानुसार ग्रहण हा एक अत्यंत पवित्र काळ मानला जातो. यावेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचा विशेष संयोग होतो आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा मनुष्याच्या जीवनावर थेट परिणाम करते. लोकांमध्ये अनेकदा ग्रहणाबाबत भीती व गैरसमज असतात, पण पुराण आणि शास्त्र सांगतात की हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी सुवर्ण संधी असतो. ग्रहण काळात केलेला प्रत्येक जप, प्रार्थना किंवा ध्यान सामान्य काळापेक्षा हजारो पटींनी फळ देतो, असे स्पष्ट विधान धर्मग्रंथात आहे. नंबर 2. ग्रहणाचे आध्यात्मिक महत्त्व. मनुस्मृती, नारद पुराण, पद्मपुराण अशा अनेक ग्रंथांमध्ये ग्रहण काळाचे महत्त्व सांगितले आहे. ग्रहणे स्नान दान जप असे वचन आहे, म्हणजे ग्रहण काळात स्नान करणे, जप करणे आणि दान देणे हे अत्यंत पुण्यकार्य आहे. सामान्य दिवसात केलेला जप जेवढा फलदायी असतो, त्यापेक्षा ग्रहण काळात केलेला जप हजारो पट अधिक फल देतो असे मानले जाते. यामागे कारण असे की यावेळी निसर्गातील ऊर्जा तरंग विशेष तीव्र होतात आणि जपाच्या कंपनांशी सहज एकरूप होतात. त्यामुळे ग्रहण काळ हा भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचा शुभ क्षण असतो. नंबर 3. गुरु नसले तरी काय करावे. अनेकांना वाटते की मंत्र जप करण्यासाठी गुरु आवश्यक आहेत आणि गुरूंच्या अनुपस्थितीत जप निष्फळ ठरतो. पण शास्त्र सांगते की ग्रहण काळ इतका पवित्र आहे की श्रद्धेने केलेला साधा नाम जपही फलदायी होतो. श्रद्धा, विश्वास आणि मनाची शुद्धता हीच खरी गुरुकृपा आहे. जर तुम्हाला प्रत्यक्ष गुरु नाहीत तरीही देवावर श्रद्धा ठेवा आणि त्या क्षणी तुमच्या इष्टदेवतेचा नामजप करा. ग्रहण काळात केलेला जप हा तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवतो. गुरु म्हणजे ज्ञानप्रकाश आणि श्रद्धेच्या ज्योतीत तो प्रकाश आपोआप जागृत होतो. नंबर 4. ध्रुवाचे उदाहरण. भागवत पुराण. भागवत पुराणात ध्रुवाची कथा आपल्याला शिकवते की गुरु नसतानाही प्रामाणिक जप आणि श्रद्धेने परमेश्वराला गाठता येते. ध्रुव लहान मुलगा होता. त्याला विष्णूची प्राप्ती हवी होती. नारद ऋषींनी त्याला मंत्र दिला आणि ध्रुवाने एकट्याने जप सुरू केला. त्याच्या निश्चयाने आणि श्रद्धेने अखेर भगवान विष्णू त्याला प्रकट झाले. या कथेतून दिसते की प्रामाणिक साधना आणि मनाची एकाग्रता गुरूंच्या अनुपस्थितीतही फळ देते. ग्रहण काळात श्रद्धेने केलेला जप हा ध्रुवाच्या जपाप्रमाणेच फलदायी ठरतो. नंबर 5. वाल्मिकी ऋषींचे उदाहरण. वाल्मिकी पूर्वी एक साधा शिकारी होता. त्याच्याकडे कुठलेही गुरु नव्हते, परंतु त्याने सतत राम या नावाचा जप केला. सुरुवातीला त्याला मंत्र योग्य रीतीने उच्चारता येत नव्हता, पण त्याने अखंड निष्ठेने जप चालू ठेवला. त्याच्या या निष्ठेने आणि श्रद्धेने त्याचे जीवन बदलले. तो महर्षी वाल्मिकी झाला. त्याने रामायणासारखे महाकाव्य निर्माण केले. यावरून समजते की श्रद्धा आणि सातत्य या दोन्ही गोष्टी असतील तर जप नक्कीच फलदायी ठरतो. गुरु नसेल तरी ग्रहण काळातील श्रद्धेचा जप आपले आयुष्य बदलू शकतो. नंबर 6. गजेंद्र मोक्ष कथा. भागवत पुराणात गजेंद्र मोक्षाची कथा येते. गजराज मगराच्या तावडीत अडकला होता. त्यावेळी कोणतीही गुरु साधना किंवा तयारी त्याच्याकडे नव्हती. फक्त मनातून विष्णू देवाला हाक मारली. त्या हाकेला उत्तर देत भगवान विष्णू तात्काळ प्रकट झाले आणि गजेंद्राला वाचवले. या कथेतून स्पष्ट होते की संकट काळात श्रद्धेने केलेला साधा जप सुद्धा देवाला आवडतो. ग्रहण काळ हा अशाच ऊर्जेने परिपूर्ण असतो. त्यामुळे यावेळी गुरु नसले तरी श्रद्धेने देवाला हाक मारली की देव नक्की कृपा करतात. नंबर 7. प्रल्हादाचे उदाहरण. हिरण्यकश्यपचा पुत्र प्रल्हाद
हा नेहमी नारायणा नारायणा असा जप करत असे. त्याच्या वडिलांना देवाविषयी द्वेष होता आणि प्रल्हादाला सतत त्रास देत होते. पण प्रल्हादाने गुरु नसतानाही प्रचंड अडचणी असूनही हरिनाम सोडले नाही. त्याच्या त्या जपामुळे त्याचे रक्षण झाले. नृसिंह अवतार प्रकट होऊन त्याचा जीव वाचवला. प्रल्हादाप्रमाणेच भक्ताने श्रद्धेने जप केला तर तो देवकृपेला पात्र होतो. ग्रहण काळ हा अशा भक्तीला बळ देणारा काळ आहे. नंबर 8. सावित्रीचे उदाहरण. महाभारतातील सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला मृत्यूच्या जबड्यातून परत आणले. तिने अखंड जप, तप आणि प्रार्थनेच्या बळावर यमराजांशी संवाद केला. तिचा निश्चय, भक्ती आणि प्रार्थना इतकी प्रबळ होती की यमराजांनाही तिची इच्छा मान्य करावी लागली. सावित्रीकडे कुठला गुरु नव्हता, तरीही श्रद्धा आणि जपाच्या सामर्थ्याने तिने अशक्य गोष्ट साधली. या उदाहरणातून आपण शिकतो की श्रद्धा हीच खरी गुरुकृपा आहे. ग्रहण काळात अशी श्रद्धा ठेवून जप केल्यास आयुष्यातील अडचणी नक्की दूर होतात. नंबर 9. ग्रहण काळातील शास्त्रीय नियम. शास्त्र सांगते की ग्रहण काळात स्नान, जप आणि दान करणे आवश्यक आहे. ग्रहण लागताच स्नान करावे. नंतर पवित्र आसनावर बसून जप सुरू करावा. ग्रहण संपल्यावर परत स्नान करावे. या काळात अन्न सेवन करणे, झोपणे किंवा मनोरंजन यात वेळ घालवणे हे टाळावे. ग्रहण काळ म्हणजे निसर्गातील ऊर्जा विशेष सक्रिय होण्याचा काळ आहे. म्हणून या ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी साधना सर्वोत्तम आहे. नंबर 10. श्रद्धा महत्वाची. या पहिल्या भागातून आपण समजलो की ग्रहण काळ हा आध्यात्मिक उन्नतीसाठी अद्वितीय संधी आहे. गुरु नसले तरी श्रद्धेने केलेला जप फलदायी ठरतो. ध्रुव, वाल्मिकी ऋषी, गजेंद्र, प्रल्हाद आणि सावित्री या कथांमधून आपण पाहिले की श्रद्धेच्या बळावरच देव कृपा करतात. शास्त्र सांगते की ग्रहण काळात केलेले साधे जप किंवा प्रार्थनाही सामान्य काळापेक्षा हजारो पट अधिक फल देते. त्यामुळे गुरु नसतानाही हा योग साधून नामजप आवश्यक करावा. श्रद्धा हीच खरी गुरुकृपा आहे. नंबर 11. ग्रहण काळातील दानाचे महत्त्व. पुराणात सांगितले आहे की ग्रहणाच्या वेळी केलेले दान हे सामान्य काळातील दानापेक्षा लाखो पट अधिक फलदायी असते. यावेळी केलेले दान थेट देवतांच्या चरणी पोहोचते असे मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, धान्यदान हे विशेष मानले गेले आहे. गुरु नसले तरी श्रद्धेने केलेले थोडेसे दानही मोठ्या पुण्याला कारणीभूत ठरते. म्हणूनच ग्रहण काळात शक्य तेवढे दान करावे. दानामुळे मन शुद्ध होते आणि जपाची फलप्राप्ती अधिक होते. जसे बियाणे सुपीक जमिनीत लावली की झाडं भरभराटते, तसेच जप व दान ग्रहण काळात फळतात. नंबर 12. स्नान आणि शुद्धीचे नियम. ग्रहण काळात स्नानाला विशेष महत्त्व आहे. शास्त्र सांगते की ग्रहण लागताच स्नान करावे आणि ग्रहण संपल्यावर परत स्नान करून शुद्धी करावी. स्नान म्हणजे फक्त शरीर शुद्धी नाही, तर मनशुद्धीचे प्रतीक आहे. स्नानानंतर साधक मनाने हलका होतो आणि जपासाठी योग्य स्थितीत जातो. काही ग्रंथात म्हटले आहे की गंगेतील स्नानाचा फल जेवढा तेवढाच फल ग्रहणाच्या वेळी घरच्या स्नानाला मिळतो. म्हणजेच स्नान हा ग्रहण काळातील आध्यात्मिक साधनेचा पहिला टप्पा आहे. स्नानानंतर मंत्र जप केल्यास त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढतात. नंबर 13. कोणते मंत्र करावेत. ग्रहण काळात कोणताही पवित्र मंत्र जपावा असे शास्त्र सांगते. जर गुरु नसतील तर इष्टदेवतेचा सोपा मंत्र निवडावा. उदाहरणार्थ शिवभक्तांनी ओम नमः शिवाय, विष्णू भक्तांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, राम भक्तांनी श्रीराम जय जय राम, दत्त भक्तांनी ओम श्री दत्ताय नमः किंवा दत्त 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 असा नामजप करावा. गुरु नसतानाही असे मंत्र सहज स्वीकारले जातात. विशेष म्हणजे ग्रहण काळातील नामजपापुढे मन शांत होते, पापक्षय होतो आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. मंत्राची ताकद श्रद्धेत आहे, उच्चारात नाही. नंबर 13. गायत्री मंत्राचे महत्त्व. ग्रहण काळात गायत्री मंत्र जप विशेष फलदायी ठरतो असे वेदात सांगितले आहे. गायत्री मंत्र हा सूर्य देवतेचा मंत्र आहे
आणि ग्रहण हा सूर्य चंद्राशी संबंधित असल्यामुळे या काळात गायत्री जपाचा परिणाम अनेक पटीने वाढतो. गुरु नसले तरी गायत्री मंत्र मनापासून जपल्यास साधकाच्या बुद्धीला प्रकाश मिळतो. या मंत्रात विश्वशक्ती सामावलेली आहे, त्यामुळे तो सर्वांना स्वीकारणारा आहे. ऋषी, मुनी, राजे, संत यांनी या मंत्राच्या जपाने आत्मसाक्षात्कार साधला आहे. ग्रहण काळात गायत्री जप हे सर्वश्रेष्ठ साधना मानले गेले आहे. नंबर 15. जप करण्याची साधी पद्धत. ग्रहण काळात जप करण्यासाठी विशेष तयारीची गरज नाही. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शांत ठिकाणी आसन घालून बसावे. समोर दिवा लावावा. पाण्याचा कलश ठेवावा आणि देवतेचा नामस्मरण सुरू करावा. गुरु नसले तरी सुरुवातीला प्रार्थना करावी. हे देव, हे गुरुतत्व, माझ्या साधनेला दिशा द्या. नंतर निवडलेला मंत्र माळेने किंवा मनोमन जपावा. एकाग्रता साधणे कठीण वाटले तरी चालेल. श्रद्धा महत्वाची आहे. ग्रहणाचा काळ संपेपर्यंत जितका शक्य होईल तितका जप करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.